समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया. अनुभवाचं नाव आहे तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाती दूर. जय गजानन. ताई म्हणतात, मी सौ चारुलता कल्याणी, नाशिक येथील. मी महाराजांची भक्ती आणि 2002 पासून करू लागले. तसे आमच्या घरी कुणीही महाराजांचं भक्त नव्हतं आणि 2002 साली माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम सुरू होते. माझा भाऊ त्यावेळी नागपूरला राहायला होता. तो गजानन महाराज भक्त श्री दादा राऊत यांच्याकडे नेहमी जायचा. राऊत काकांकडे महाराजांच्या पादुका पण आहेत आणि दर गुरुवारी त्यांच्याकडे आरती असायची. राऊत काकामुळे प्रेरित होऊन माझ्या भावाने मला गजानन महाराजांची भक्ती करायला सांगितली आणि तेव्हापासून मी महाराजांची भक्त झाले. माझी नियमितपणे पारायणे सुरू झाली. हळूहळू माझ्या अडचणी दूर झाल्या. विशेष म्हणजे साधारणतः 2006 साली श्री दादा राऊत ह्यांच्याकडील देव्हारा आणि त्या पादुकांचे दर्शन मला स्वप्नात झाले. मी अजूनपर्यंत त्यांच्याकडे कधीही गेलेली नव्हते आणि त्यांना अजून भेटलीही नाही. मी माझ्या भावाला माझ्या स्वप्नातील देव्हारा आणि पादुकाचे ठिकाण वर्णन केले तर त्याने सांगितले की हो, अशीच ठेवण राऊत काका यांच्याकडे आहे. महाराजांची कृपा माझ्यावर आजपर्यंत खूप झाली आहे. पण इथे एक अनुभव खास सांगावासा वाटतोय की मी मिस्टर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आमची स्वतःची औषधाची फॅक्टरी आहे. फॅक्टरीचे कामकाज मी बघते आणि साधारण जून 2019 मध्ये मी माझी 2 व्हीलर घेऊन बाहेर पडलेली. साधारणतः दुपारी 1 ते 2:30ची वेळ असावी आणि तो एक कच्चा रस्ता होता. त्या रस्त्याला जांभळाची झाडे होती. मी नेहमी त्या रस्त्याने जायची आणि मला जांभळे खायचा मोह व्हायचा. पण मी नेहमी तशीच पुढे निघून जायची. मात्र त्या दिवशी मला जांभळे खाण्याचा मोह झाला आणि मी माझी गाडी थांबवून खाली उतरले आणि त्या जांभळाच्या झाडाखाली गेले. अचानक मला काय झाले काय माहीत नाही, पण मी खूप घाबरले. मी तिथून घरी आले. पण त्या दिवसापासून हळूहळू माझ्या तब्येतीच्या तक्रारी सुरू व्हायला लागल्या. दाढदुखीपासून सुरुवात झाली. हळूहळू एक एक दुखणे वाढू लागले. अंगाला अचानक खूप मुंग्या यायच्या. कंबर आणि पाय खूप दुखायचे. मिस्टर डॉक्टर असल्याने आम्ही सर्व टेस्ट केल्या, पण सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. माझा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. नंतर तर मला 3 ते 4 महिने रात्र झोप लागली नाही. कमर आणि पाय खूप दुखायचे. अंगात सुया टोचल्यासारखे व्हायचे. मला आणि घरच्यांना काहीच समजत नव्हते की हे काय होत आहे आणि असं का होतंय. अचानक मी रडायला लागायचे. अचानक अंगात यायचे. मी काहीही बोलायचे. मी दिवस रात्र जागी असायचे. तशाही अवस्थेत माझे नियमित अध्याय वाचन सुरू होते. मी महाराजांना मला बरे करा म्हणून विनंती करत होते. एके दिवशी मला माझ्या काकूंनी सांगितले की तू औरंगाबादला कुसुमताईंकडे जा. त्यांच्याकडे महाराजांच्या पादुका आहेत आणि त्यांचे दर्शन घे. त्यांच्या घरी महाराजांची खाजगी मंदिर पण आहे. तेथील तीर्थ तू घे. मग आम्ही औरंगाबादला गेलो. त्या काकूंनी महाराजांच्या अभिषेकाचे तीर्थ थोडेसे काढून ठेवलेले होते. ते त्यांनी माझ्या तोंडावर मारले तर मला प्रचंड त्रास झाला. मी त्यांच्याकडे गेल्यावर ठीक होते, पण ते तीर्थ तोंडावर पडताच मला असह्य वेदना झाल्या. पोटात जळजळ सुरू झाली. त्या काकूंनी मला तीर्थ प्यायला दिले, पण मला ते प्यावसे वाटत नव्हते. मी खूप विरोध करत होते, पण त्या म्हणाल्या, असे करू नकोस. महाराजांचे नाव घे आणि गणगण गणात बोते म्हण आणि हे तीर्थ घे. शेवटी मी महाराजांचे नाव घेऊन ते तीर्थ घेतले. त्यानंतर तर मला प्रचंड त्रास झाला. मी रडायला लागले. एव्हाना आम्ही समजून चुकलो होतो की हे काहीतरी वेगळेच आहे. डॉक्टरी पेशातील आणि भूतखेत ह्या गोष्टींना न मानणारे आम्ही
पण माझ्याबरोबर घडत असलेल्या ह्या सर्व गोष्टींमुळे आम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागत होता. सर्व प्रयत्न करायचे म्हणून आम्ही तेही प्रयत्न सुरू केलेले. पण मला 8 दिवस बरे वाटायचे आणि परत त्रास सुरू व्हायचा. ह्या सर्व गोष्टींमुळे मी मनाने खूप थकून गेलेले होते. मी माझ्या मिस्टरांना शेवटी सांगितले की आता बस, प्रयत्न करणे पुरे झाले. मी ह्यापुढे कुठेही येणार नाही. जे काय आहे ते माझे गजानन बाबा बघून घेतील. मी तर खूप थकून गेलेली आणि घराच्या बाहेर पडणे पण माझे बंद झालेले. मी महाराजांना सारखी प्रार्थना करत होते की आता थांबवा हा त्रास आणि बाहेर काढा मला यातून. एक दिवस सकाळी माझा मूड छान होता. खूप दिवस घराबाहेर न पडल्यामुळे मी मिस्टरांना म्हणाले की चला आज आपण बाहेर जाऊया, बाहेरच जेवण करूया. तेवढ्यात माझ्या घरी एक बाबा आले. माझ्या मिस्टरांनी त्यांना मला न सांगताच बोलवलेले होते. त्यांना बघून मी खूप रडायला लागले. मला प्रचंड त्रास व्हायला लागला. त्यांनी मला त्यांच्या समोर बसवले व ते मला प्रश्न विचारू लागले, पण मी काहीच बोलत नव्हते. त्यांनी मला त्यांच्या जवळचे मातरलेले पाणी प्यायला दिले. मग मी बोलायला सुरुवात केली. बोलत तर मीच होते, पण शब्द माझे नव्हते. त्या बाबांनी मला विचारले, तू कोण आहेस? माझ्यातील बाई बोलली की मी एक बाई माणूस आहे. बाबा म्हणाले, तू हिची कोण लागतेस? माझ्यातील भूतबाई बोलली की कुणीच नाही. आणि बाबा म्हणाले, हिला का आणि केव्हा ठरलेस? माझ्यातील भूतबाई बोलली, आम्ही 4 बायका आणि एक मुलगी होतो. ही गाडीतून उतरली, जांभळाच्या झाडाखाली केस सोडून उभी राहिली. आम्ही हिला घाबरवली. ही खूप घाबरली आणि आम्ही हिला ठारले. आम्ही कुणी आत्महत्या केलेली तर कुणी अपघातात मेलेले होतो. एका बाईने तर तिच्या मुलाचा गळा दाबून खून केलेला आणि स्वतः पण आत्महत्या केलेली. ती आणि तिची मुलगी पण होती. आम्हाला हिला आमच्या बरोबर घेऊन जायचे होते. हिला त्रास देऊन आत्महत्या करायला लावायचे होते. पण हिने त्या गजानन महाराजांचे तीर्थ घेतले. त्यावेळी बाकी 3 बायका आणि मुलगी घाबरून पळून गेले, पण मी नाही गेले. मग माझ्यातील बाबा म्हणाले, तू का नाही गेलेस? माझ्यातील भूतबाई बोलली, मला हिला घेऊन जायचे होते. बाबा बोलले, मग तू हिला घेऊन जा. माझ्यातील भूतबाई बोलली, नाही, मी आज तिला सोडणार आहे. बाबा बोलले, का सोडणार आहेस? माझ्यातील भूतबाई बोलली, तिच्या पाठीशी तिचे गजानन बाबा आहेत. ते तिला कुठेही जाऊ देणार नाहीत. एवढ्या दिवस तिने खूप देवाचे केले, पण ती एकदाही महाराजांच्या मंदिरात गेली नाही. मला जरी हिला घेऊन जायचे आहे तरी तिचे महाराज काही तसे करू देत नाहीत. म्हणून आज मी तिला सोडून जाणार आहे. तर अशा रीतीने महाराजांच्या कृपेमुळे त्या दिवशी ती बाई देखील मला सोडून गेली. जर महाराज माझ्याबरोबर नसते तर आज माझे काय झाले असते? आणि पुढचा एक अनुभव. पुढे नोव्हेंबर 2019 मध्ये मोक्ष एकादशीच्या दिवशी माझ्या घरी महाराजांच्या पादुका आल्या. महाराजांना मी पादुका मागितलेल्या, त्यांनी त्या मला दिल्याही. हे मी पुढील अनुभवात सांगितले आहे. महाराजांच्या पवित्र पादुका माझ्या घरी आल्यापासून मला काहीही त्रास नाही. मी एकदम ठीक आहे. मला शारीरिक मानसिक कुठलाही त्रास नाही. आम्ही सर्वजण आनंदी आयुष्य जगत आहोत. श्री गजानन विजय ग्रंथातील 21व्या अध्यायात दिल्याप्रमाणे महाराजांनी जयपूर येथील राजपूतच्या बाईची जशी भूतापासून सुटका केली, तशीच महाराजांनी माझी पण सुटका 5 भूतांपासून केली. सदैव ते माझ्या सोबत राहिले. आज महाराजांची आठवण आल्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही. महाराजांची अशीच कृपा सदा राहो, हीच प्रार्थना त्यांच्या चरणी. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. सौ चारुलता कल्याणी, नाशिक येथील या माऊली भक्ताचा अनुभव. तुम्हा सर्वांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोलते टाईप करा. धन्यवाद.